राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे आणि या कर्जमाफीसाठी कुठल्याही अटी शर्ती नाहीत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। शिवाय ही कर्जमाफी कोणत्याही राजकीय हेतून करण्यात आलेली नाहीये। त्याहून शेतकऱ्यांना विना अट फायदा होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, कर्जमाफ 2026 5 नवीन नियमावली बघा, 91 लाख शेतकरी होणार अपात्र। मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय आता जाहीर करण्यात आलेला आहे। सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, कृषी मंत्र्यांनी स्वतः सांगितलं होतं की बघा 30 जूनला शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार, पण दुमार कृषी मंत्र्यांनी पुन्हा सांगितलं की बघा आता 5 जुलैला शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे। आता बघा 5 जुलैला संपूर्ण शेतकऱ्याचं कर्जमाफ होणार। कोणत्या शेतकऱ्याचं कर्जमाफ होणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायला मिळेल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता बघा कोणते शेतकरी पात्र आहे आणि कोणते शेतकरी आता अपात्र ठरवण्यात आलेले आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायला मिळेल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, आता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे। आता बघा, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी 2026ची अर्थसंकल्पना आता कर्जमाफीची मोठी घोषणा झाली असली तरी आता सुमारे बघा आलेल्या 5 नवीन नियमामुळे तब्बल 91 लाखपेक्षा जास्त शेतकरी या लाभापासून आता अपात्र ठरवण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे, त्याचप्रमाणे आता बघा नवीन माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्याची आणि घराची आता पडताळणी आता थेट बँकेद्वारे सुरू करण्यात आली असून सर्व बँकांना सरकारने कडक आदेश दिलेले आहे। जर हे 5 महत्त्वाचे वस्तू शेतकऱ्यांच्या घरामध्ये आढळल्यास तर त्यांना कर्जमाफीचा 1 रुपया सुद्धा आता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही, असे स्पष्ट सूचना प्रशासनाने मिळाले आहे। आता बघा, आता सरकारच्या तिजोरीवर येणारा ताण लक्षात घेता आता जास्तीत जास्त अपात्र शेतकऱ्यांना या यादीतून बाहेर काढण्याचे धोरण आखण्यात आले असून यामुळे आता बघा नेमके कोणत्या 5 वस्तू तुमच्या घरात नसाव्यात यांची दस्ती आता सर्वांना लागलेली आहे। आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, ही सर्वात मोठी शेतकऱ्यासाठी आता आनंदाची बातमी आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही जाणून घ्या बघा, आता कोणते शेतकरी पात्र आहे आणि कोणते शेतकरी आता अपात्र, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे बघा कृषी मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं आहे। आता मुख्यमंत्र्यांनी बघा अर्थसंकल्पात 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफीची घोषणा केल्यावर सर्वत्र आनंदाचं वातावरण आता होतं। परंतु त्यानंतर बघा आता पात्र शेतकरी हा शब्द वापरल्यामुळे अनेकांच्या मनात आता शंकाचे पूल बघा चुकचुकीत झालेले आहे। आणि निवडणुकीच्या आधी बघा सरसकट कर्जमाफीचे आश्वासन दिले असताना आता बघा सरकार आपल्या भूमिकेवरून पलटी मारत असल्याचे बघा आरोप विरोधाकडून केला जात आहे। मात्र बघा शेतकरी मित्रांनो, आता मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे की ज्यांच्या घरात या 5 ठराविक वस्तू आढळतील त्यांना या 2 लाख रुपयाचा कर्जमाफीचा लाभ कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही। ते 5 वस्तू कोणत्या आहे बघा, सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, कालपर्यंत कर्जमाफीबद्दल ज्या काही बातम्या तुम्ही ऐकल्या होत्या ते सर्व खोट्या ठरल्या असल्या तरी आता बघा मुख्यमंत्र्यांनी नव्या माहितीवरून दिसून येत आहे। आणि त्याचप्रमाणे बघा कृषी मंत्र्यांनी सुद्धा सांगितलं की बघा आता या 5 वस्तूपैकी एकही वस्तू जर तुमच्या कुटुंबात आढळली तर कर्जमाफीचा लाभापासून तुम्ही सुद्धा कायमचेच वंचित राहू शकता। ज्यामुळे बघा शेतकरी मित्रांनो, सुमारे 25 लाख पेक्षा जास्त शेतकरी या यादीतून बाहेर फेकले जाणार आहेत। बघा, आता सरसकट कर्जमाफ नाही मिळण्याचे मुख्य कारण म्हणजेच हे नवीन 5 नियम आहेत, जे पूर्ण करणे अत्यंत म्हणजेच की बघा प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आता अनिवार्य असून यासाठी अर्जंट सूचना देखील जाहीर करण्यात आलेल्या आहे। आता सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आताची सर्वात मोठी आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकऱ्यांनी बँकेत जाऊन आपली महत्त्वाची 4 कामे येत्या 3 दिवसाच्या आत पूर्ण करून घ्यावीत, असा आदेश बँकांना देण्यात आलेला आहे। कारण की बघा 15 दिवसानंतर होणारी असोकोल चौकशी तुमच्यासाठी धोक्याची ठरू शकते। म्हणजेच की बघा 5 तारखेला तुमच्या खात्यात डायरेक्ट पैसे होऊ शकतात। ज्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे, अशा शेतकऱ्यांचं बघा 5 तारखेला शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे। आता चौकशी पूर्णचा आदेश बघा देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, जर तुमच्या घरात हे 5 वस्तूची तपासणी केली जाणार आहे, या 5 वस्तूमध्ये कोणत्याही गोष्टीचा समावेश होतो आणि तुमच्या कर्जमाफी सुरक्षित कशी ठेवायची हे पाहणे प्रत्येक कर्जदाराला म्हणजेच की शेतकऱ्यासाठी आता बघा सर्वात मोठा प्रश्न ठरणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा, यापूर्वी अर्थसंकल्पाबाबत असलेल्या अनेक शंका आता मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेनंतर दूर होत असल्या तरी नवीन नियमामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। तुमच्या कर्जमाफीसाठी कोणते 8 महत्त्वाचे कागदपत्र आता
लागणार आहेत यांची यादी सुद्धा आता शेतकऱ्यांच्या मार्फत बघा स्वतः कृषी मंत्री आणि त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सांगण्यात आलेलं आहे. जर तुमचं कर्ज पूर्णपणे माफ करून घ्यायचं असेल आणि खरीच माहिती मिळवायची असेल तर ही सर्व प्रक्रिया समजून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, जर तुम्ही हे व्हिडिओ पूर्ण बघितला नसेल तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्याचप्रमाणे बघा आता सरकारच्या माध्यमातून बँकांना आधीच हे आदेश दिले गेले की केवळ गोरगरिबी आणि गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफी झाली पाहिजे. याच हेतूने घरामध्ये या 5 वस्तूची तपासणी करण्याचा आदेश देण्यात आलेला असून येत्या जवळपास बघा 25 लाख शेतकरी अपात्र होण्याचे संकेत मिळत आहे. कोणत्या बँकेचे कर्ज माफ होईल, कोणत्या जिल्ह्यातील यादी सर्वात आधी येईल आणि कोणत्या तारखेला कर्ज थकीत असणाऱ्या अनिवार्य आहे, या सर्व प्रश्नाची उत्तरे येत्या म्हणजेच की बघा आता तुम्हाला सांगण्यात येणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे. आता जे कोणते शेतकरी आहे बघा, आता शेतकरी मित्रांनो जे का अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेसाठी निधी मंजूर झाली असली तरी पात्र शेतकरी या शब्दाचा अर्थ आता शेतकऱ्यांना रडवायला लावणार आहे. कारण की बघा 99% शेतकऱ्याला अजून सुद्धा माहीत नाही की ते योजनात पात्र आहेत की अपात्र आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांनी शंकेचे निरसन करण्यासाठी ह्या 5 निकष लावले आहेत. अर्थसंकल्पातील घोषणा जरी 2 लाख रुपयाची असली तरी प्रत्यक्षात ही सवाल मिळवण्यासाठी तुम्हाला 5 अटी शर्तीची मोठी चळवळ पार करावी लागणार आहे. ज्यामध्ये तुमचं सर्वच माहिती तपासली जाईल. आता कोणती तुमची माहिती तपासण्यात येणार आहे? बघा स्वतः आता कृषी मंत्र्याने त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे, की आता या 5 नियमाचे जर तुम्ही या 5 नियमाचे पालन जर तुम्ही बसणार नाही, तर तुमच्या हक्काची रक्कम एका क्षणात कापली जाण्याची शक्यता असू शकते. बघा आता बँकेमध्ये जाऊन महत्त्वाची कामे न केल्यास मोठं नुकसान होऊ शकते शेतकरी मित्रांनो तुमचं. त्यामुळे बघा कर्जमाफीसाठी नेमके कोण पात्र आहेत आणि कोणते निकष लावले गेले आहेत, यावर सध्या सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे. बघा आता 93 लाख पात्र शेतकऱ्यांमधून 25 लाख शेतकरी बाहेर काढण्यासाठी सरकारने जे 5 मुद्दे सांगितले त्यातील कर्जाचे स्वरूप पाहणे सर्वात महत्त्वाचे ठरेल. कारण सर्वात प्रकारचं कर्ज सरकार आता माफ करणार नाही. बघा सरसकट सरकार आता शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणार नाही. त्याचप्रमाणे बघा आता कोणत्या शेतकऱ्यात कोणत्या 5 वस्तू जर त्या शेतकऱ्यांच्या घरात असतील, अशा शेतकऱ्यांचे कर्जमाफ होणार नाही. बघा आता शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांच्या घरी जर ट्रॅक्टर असेल, त्याचप्रमाणे बघा घरातील कोणीही सरकारी नोकरीला असेल, अशा शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार नाही. त्याचप्रमाणे बघा घरासाठी जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल, मात्र मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलंय, की केवळ पीक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांचं 100% कर्ज माफ होणार आहे. जर तुम्ही बघा पिकाच्या व्यतिरिक्त म्हणजेच की तुम्ही घरासाठी, त्याचप्रमाणे ट्रॅक्टरसाठी, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो इतर कामासाठी तुम्ही जर कर्ज घेतलं असेल, ते तुमचं पीक कर्ज जर तुमचं ते कर्ज माफ होणार नाही. जर तुम्ही पीक कर्ज घेतलं असेल, तर तुमचं 100% हे कर्ज माफ होणार आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय. जर तुम्ही विहिरीच्या पाईपलाईनसाठी किंवा इतर शेती कामासाठी टर्म लोन घेतलं असेल, तर ते अशा प्रकारचं मुदत कर्ज माफ होणार नाही. अशा प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात असे प्रत्येक शेतकऱ्याने लक्षात ठेवले पाहिजे. यासोबतच तुमच्या घरात कोणतेही 5 वस्तू नसाव्यात यावर सरकारने स्वतः सांगितलेलं आहे. आता त्याचप्रमाणे बँकेचे प्रकार देखील तुमच्या कर्जमाफीसाठी मोठं अडचण ठरू शकते. कारण तुमची बँक, जिल्हा बँक आणि राष्ट्रीयकृत बँक यावर सवलतीचा निकष बदलू शकते. या योजनांसाठी 30 सप्टेंबर 2025 ही तारीख अत्यंत महत्त्वाची असून या तारखेपर्यंत ज्यांचे कर्ज थकीत आहे त्यांना माफी मिळणार. 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज उचललेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना नसून त्यांना केवळ 50,000 रुपयाचे प्रोत्साहन अनुदान दिले जाईल. पण ते मिळवण्यासाठी देखील आता शेतकरी मित्रांनो ते कर्ज मिळवण्यासाठी सुद्धा घरातील 5 वस्तूची अट लागू असणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्र आता सरकारने नियमानुसार कुटुंब कोणत्याही सरकारी नोकरीत नसावेत, तसेच कोणतेही इन्कम टॅक्स भरणे नसावेत. जिल्हा परिषद सदस्य या योजनेतून वगळण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी व्यतिरिक्त इतर उत्पादक बँक खात्यावर दिलासा देणारे नाव तातडीने यादीतून बाद केला जाईल. आता 7/12 क्षेत्राची मर्यादा 2 हेक्टरपर्यंत असावी असेही सरकारने नमूद केले आहे. नियमित कर्ज भरणाऱ्या केवळ प्रोत्साहन दिले जाईल. मात्र थकीत कर्जदारांना यादी म्हणजेच की शेतकऱ्यांच्या खात्यात आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी अजून सुद्धा जे काही महत्त्वाचे कामे आहे हे पूर्ण केले नसेल, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पूर्ण काम करून घ्यावे.
त्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे. आता प्रत्येक घराबंदी जाऊन चौकशी केली जाईल. बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यापाशी बघा ट्रॅक्टर आहे, गोट किंवा घराचे कर्ज घेतलेले, मात्र मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय की केवळ पीक कर्ज ज्या शेतकऱ्याने घेतलेलं आहे अशाच शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार. लक्षात ठेवलं पाहिजे. यासोबत तुमच्या घरात कोणतेही 5 वस्तू नसाव्यात. जर असल्या तर तुमचं कर्जमाफ होणार नाही. जर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल, आता येत्या 5 म्हणजेच की 5 दिवसात म्हणजेच की 5 तारखेला तुमच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा होतील. ज्या शेतकऱ्याने रेग्युलर कर्ज भरलेलं आहे, अशा शेतकऱ्याला बघा 2 म्हणजेच की ₹50,000 प्रोत्साहन सरकारच्या मार्फत देण्यात येणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, आता येत्या 5 तारखेला आपल्याला संपूर्ण माहिती जाणून घ्यायला मिळेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, खरंच बघा कोणते शेतकरी पात्र आहे, कोणते शेतकरी अपात्र ठरवण्यात आलेले आहे, येत्या 5 तारखेला आपल्याला कळवण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, अजून सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.